रमेश नावाचा एक गरीब शेतकरी त्याच्या आई-वडिलांसोबत गावात राहत होता. रमेश शेतात पिके लावून बाजारात विकून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे. अरे रमेश मुला, तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाही. वैद्यजीने त्यांना औषधे घेण्यास आणि वेळेवर चांगले अन्न खाण्यास सांगितले आहे. मी बऱ्याच दिवसांपासून मीही औषधे घेत नाही, त्यामुळे माझे पायही दुखत आहेत. तू काही पैशांची व्यवस्था करून पहा, जेणेकरून आता आपण तुझ्या वडिलांवर उपचार करू शकू. हो आई, यावेळी पीक चांगले येताच मी ते विकून चांगले पैसे कमवीन. त्या पैशातून मी वडिलांना आणि तुला चांगले उपचार देईन आणि तुम्ही दोघे पूर्वीसारखेच चांगले होणार. मला आशा आहे की तुझे वडील लवकरच बरे होतील. ठीक आहे आई, आता मी कामावर जातो. तू स्वतःची आणि वडिलांची काळजी घे. रमेश, हा जेवणाचा डब्बा वेळेवर जेवण करून घे. ठीक आहे आई, मी जात आहे. असे म्हणत रमेश त्याच्या आईचे आशीर्वाद घेतो आणि नंतर शेती करायला शेतात जातो. यावेळी वाटतं मला चांगले पीक घेण्यासाठी काहीतरी करावे लागेल, कारण जर यावेळी पीक खराब झाले तर मी उद्ध्वस्त होईन आणि आता माझ्याकडे पुन्हा पीक लावण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. असे म्हणत रमेश शेतात बिया पेरण्यास सुरुवात करतो. तेवढ्यात त्याचा गावातील एक मित्र गोपाळ तिथे येतो आणि म्हणतो, रमेश, तू काय करतोस? काही नाही गोपाळ, मी पुन्हा शेतात बिया पेरतोय. हो का? पण तू हे बिया पेरतोयस, तुला माहिती आहे का यावेळी हवामान कसे बदलत आहे? कधी सूर्य येतो तर कधी पाऊस पडतो. तुला वाटते का तुझे पीक खूप चांगले वाढेल? हो, मला नक्की खात्री आहे की माझे पीक चांगले वाढेल. असे म्हणत रमेश पुन्हा त्याच्या कामात व्यस्त होतो. रमेशचा मित्र गोपाळ तिथून निघून जातो. आज मी शेतात जवळजवळ सर्व बिया पेरल्या आहेत आणि आता मला खूप भूक लागली आहे. घरातून बाहेर पडताना आईने मला जेवणाचा डब्बा दिला होता. मी हात धुवून जेवतो. रमेश हात धुतो आणि अन्नाचा डब्बा घेतो आणि एका बाजूला बसतो. मग त्याला एक मूल त्याच्याकडे येताना दिसते. भाऊ, माझ्या घरात 2 दिवसांपासून चूल पेटलेली नाहीये. मला खूप भूक लागली आहे. भाऊ, तू मला तुझे जेवण खायला देशील का? हो, का नाही. ये मग जेव. मग मुलगा जेवू लागतो आणि रमेशकडे पाहून तो म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत जेवा भाऊ. नाही नाही, तू मनापासून जेव. मी घरी जाऊन जेवेन. ठीक आहे. मला हे सांग, तुझ्या घरी 2 दिवसांपासून अन्न का शिजवले गेले नाही? माझी आई 2 दिवसांपासून आजारी आहे आणि माझे वडील या जगात नाहीत. हे ऐकून रमेश खूप भावनिक होते. तू चांगले जेव आणि जेव्हा तुला काही हवं असेल तेव्हा तू या झोपडीत ये. मी अनेकदा इथे येतो भाऊ. खूप अन्न शिल्लक आहे. मी माझ्या आईसाठी हे अन्न घेऊ शकतो का? हो हो, काही हरकत नाही. तू हे अन्न घेऊ शकतोस. मग मुलगा जेवणाचा डब्बा घेऊन त्याच्या घरी जातो आणि रमेशही त्याच्या घरी येतो. रमेश, तू लवकर घरी आलास? हो आई, शेताचे काम लवकर झाले होते म्हणून मी घरी लवकर येण्याचा विचार केला. आई, घरी काही खायला असेल तर ते मला दे. मला खूप भूक लागली आहे. रमेश, तुला माहिती आहे तुझे वडील आजारी पडल्यापासून माझी तब्येत खूप वाईट आहे. आपले जगणे कठीण झाले आहे. मी तुझ्या वडिलांसाठी काही औषधे आणली आणि सकाळी उरलेले अन्न तुला दिले. आता खायला काहीच नाही. रमेशची आई रमेशला सांगते की घरी अन्न नाही. हे ऐकून रमेश अस्वस्थ होतो आणि उपाशी झोपतो. काही दिवस असेच जातात. रमेश दुसऱ्यांच्या शेतात काम करून पैसे कमवतो आणि त्याच्या पालकांचा खर्च उचलतो. तो त्याच्या शेतात लावलेल्या पिकांचीही काळजी घेतो. देवाच्या कृपेने माझे पीक खूप चांगले झाले आहे. येणाऱ्या काळात मला यातून खूप चांगला नफा होईल. आता त्याचा मित्र गोपाळ पुन्हा तिथे येतो आणि रमेशला म्हणतो, वा रमेश, तुझे पीक खूप चांगले झाले आहे. काय गंमत आहे, तुझे नशीब चमकत आहे. आजकाल तू दुसऱ्यांच्या शेतातही काम करतोस आणि त्याच वेळी तुला स्वतःच्या शेतातही चांगले पीक आले आहे.
आमच्या शेतात असे काहीही नाही, चांगले पीक नाही भाऊ, हे फक्त माझ्या कष्टाचे फळ आहे आणि दुसऱ्यांच्या शेतात काम करण्याचा प्रश्न आहे. जर मी हे केले नाही तर मी माझ्या पालकांवर उपचार कसे करू शकेन. अचानक हवामान खराब झाले आणि काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला. तेव्हा रमेश गोपाळला हे सर्व सांगत होता. अरे हा पाऊस सुरू झाला आहे. जर हा पाऊस थोडा वेळ पडला तर माझ्या पिकांसाठी खूप चांगला आहे, पण जर तो बराच काळ राहिला तर माझे सर्व पीक खराब होईल. पाऊस पाहून गोपाळ आतून आनंदी होतो आणि नंतर रमेशला सांगतो की आता मी जातो, अन्यथा पाऊस पडू शकतो. तू तुझ्या पिकाची काळजी घे. तर रमेश मुसळधार पाऊस पाहून खूप काळजीत पडतो. हळूहळू पाऊस खूप मुसळधार होतो आणि काही वेळातच रमेशची सर्व पिके उद्ध्वस्त होतात. मी उद्ध्वस्त झालो आहे. माझी सर्व मेहनत वाया गेली आहे देवा. रमेश दुखी मनाने घरी परततो आणि विचार करतो की काय झाले आहे. रमेश मुला, तू खूप अस्वस्थ दिसतोस. हो आई, या पावसामुळे आपले सर्व पीक उद्ध्वस्त झाले आहे आई, आणि मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे. माझ्याकडे एकही पैसा नाही जेणेकरून मी पुन्हा शेतात पिके लावू शकेन. रमेश मुला, ठीक आहे, हे सर्व नशिबाचा खेळ आहे. आज आपला वाईट काळ आहे, उद्या आपला चांगला काळही येईल. निराश होऊ नकोस मुला. रमेश त्याच्या खराब झालेल्या पिकांबद्दल विचार करून खूप दुःखी होत होता. मग त्याच्या मनात एक विचार येतो की मला माझ्या वडिलांच्या उपचारासाठी काहीतरी करावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करत रमेश राजाकडे जातो आणि राजाला सांगतो की या पावसात माझे सर्व पीक खराब झाले आहे. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे आणि माझे आई वडील खूप आजारी आहेत. माझ्याकडे माझ्या वडिलांवर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत. म्हणून मी माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. राजा रमेशचे म्हणणे ऐकतो आणि रमेशला म्हणतो, ठीक आहे रमेश, मी तुला माझ्या राजवाड्यात कामाला ठेवतो. तुला माझ्या राजवाड्याच्या बागेतील सर्व झाडे आणि झुडपे तोडावी लागतील. रमेश राजाने दिलेले काम आनंदाने स्वीकारतो. रमेशचा मित्र गोपाळ देखील या राजवाड्यात बागेतील झाडे झुडपे तोडण्याचं काम करतो. रमेशला राजवाड्यात पाहून गोपाळ आतून रागावतो आणि मनातच विचार करतो, बरं, रमेश इथेही काम करू लागला आहे. बघूया इथे सगळं कसं त्याचं चालतं. असा विचार करून गोपाळ तेथून निघून जातो. काही दिवसांनी राजा रमेशच्या कामावर खूप खुश झाला. काही वेळाने राजाचा माणूस राजाला म्हणतो, राजाजी, तुमचे पैसे राजवाड्यातून गायब झाले आहेत. तुम्ही काय म्हणत आहात? माझे पैसे कोणी चोरले असतील? हे ऐकून राजा राजवाड्यात काम करणाऱ्या सर्व नोकरांना एकत्र बोलावतो आणि त्यांची चौकशी करतो. पहा, मला माहिती आहे तुमच्यापैकी कोणीतरी एकाने माझे पैसे चोरले आहेत. ज्याने ते चोरले असतील त्याने येऊन खरं सांगा. हे ऐकून रमेशचा मित्र गोपाळ राजाला सांगतो, राजाजी, तुम्ही रमेशची बॅग चेक करा. मग राजाची माणसं रमेशची बॅग चेक करतात आणि रमेशच्या बॅगेत पैसे सापडतात. पहा राजाजी, रमेशने तुमचे पैसे बॅगेत लपवले होते. नाही राजाजी, मी काहीही चोरले नाही. माझ्या बॅगेत हे पैसे कुठून आले हे मलाही माहीत नाही. अरे रमेश, मी तुला गरीब समजून मदत केली आणि त्या बदल्यात तू मला काय दिले? राजाजी, मी असे काहीही केलेले नाही. मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो. ठीक आहे रमेश, मी तुला शिक्षा करणार नाही, पण आता तू या राजवाड्यात काम करू शकत नाही. तुला येथून निघून जावे लागेल. रमेश निराश मनाने तेथून निघून जातो. रमेश घरी जात असताना तेव्हा त्याला जंगलात एक साधू भेटतो.
आणि रमेशला म्हणतो, या घनदाट जंगलात तू काय करतोस मुला? काही नाही बाबा, मला फक्त एवढाच विचार येतोय की देव एखाद्या माणसाला न केलेल्या चुकीची शिक्षा का देतो? असं वाटतंय की कोणीतरी तुझं वाईट केलं आहे मुला. जर तुझी इच्छा असेल तर तू मला तुझ्या मनातलं सगळं सांगू शकतोस मुला. मग रमेश बाबांना सगळं सांगतो. धीर धर बेटा, तुझ्यासाठी हे चांगलंच होईल आणि एक दिवस सत्य नक्कीच बाहेर येईल. ते आपापसात या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत होते तेव्हा जंगलातून एक साप येतो आणि साधूला चावणार होता. मग लगेच रमेश साधूला झटक्याने स्वतःकडे ओढतो. खूप खूप धन्यवाद मुला, तू आज माझा जीव वाचवलास. बाबा, हे माझं कर्तव्यच आहे. जर तुमच्या जागी कोणी असतं तर मी नक्कीच त्यांचाही जीव वाचवला असता. हे एक नाणे आहे, मी ते तुला देऊ इच्छितो मुला. पण या नाण्याचं मी काय करू बाबा? हे सामान्य नाणे नाही हे मुला, हे एक चमत्कारी नाणे आहे. तू ते नेहमी तुझ्याकडे ठेव आणि तू नेहमीच श्रीमंत राहशील. ठीक आहे बाबा, मी आता जातो. माझी आई माझी वाट पाहत असेल. इथे रमेश त्याच्या घरी जातो आणि बाबा तिथून गायब होतात. आणि इकडे गोपाळ राजाच्या घरातून काही ना काहीतरी चोरी करत राहतो आणि एके दिवशी गोपाळ चोरी करताना पकडला जातो. बरं, तूच तर खरा चोर आहेस. मला माफ करा राजाजी, मी माझ्या घरात गरिबीमुळे चोरी करतो. आज नंतर मी कधीही चोरी करणार नाही. गोपाळ राजाची माफी मागतो आणि रमेशबद्दलचे संपूर्ण सत्य सांगतो. हे ऐकल्यानंतर राजा स्वतः रमेशच्या घरी माफी मागण्यासाठी जातो. राजा रमेशसाठी खूप पैसे देखील देतो. मला माफ करा रमेश, मी खूप मोठी चूक केली आहे. आज मी माझ्या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी आलो आहे. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल आणि माझी विनंती स्वीकाराल. ठीक आहे राजाजी, मी तुम्हाला माफ केले आहे. माझे सत्य तुमच्या समोर आले आहे. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. मला या पैशाचा लोभ नाही. मला माहित आहे रमेश, तुला या पैशाचा लोभ नाही, पण मी तुला आनंदाने देत आहे. रमेश आनंदाने ते पैसे घेतो आणि म्हणतो, देवावर माझा पूर्ण विश्वास होता की मी एक ना एक दिवस निर्दोष जरूर सिद्ध होईल. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.